हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे. मी दाखवणार आहे आमची फळझाडं. तर हे आहे अंजीरचं झाड. याला खूप अंजीर आलेत आणि पिकतातसुद्धा. पण आम्ही ते पक्ष्यांसाठी सोडलेले आहे, कारण पक्ष्यांना आत्ता कसं आहे, उन्हाळ्याचं काही खायला नाही आहे, त्याच्यामुळं पक्षीच खाऊन जातात. आणि इथं जांभळाचं झाड आहे. याला अनलिमिटेड असे जांभळं आलेली आहेत. हे काही पिकले नाही अजून, पण कच्चे भरपूर आलेत आणि यांनाही भरपूर पक्षी खाणार. माणसं म्हणजे आम्ही घरचे खाऊनसुद्धा पक्ष्यांना पुरतील एवढे त्यांना आलेले आहेत. आणि ह्या अंजिराला पण तसंच आहे सेम. भरपूर अंजीर आलेत, पिकतात आणि पक्षी खाऊन जातात. कारण पक्ष्यांना आता सध्या असं आहे की उन्हाळा असल्यामुळं काहीच कुठं खायला भेटत नाही. आणि खायला न भेटल्यामुळं मग त्यांचा उपासमारा होण्यापेक्षा तेवढंच थोडंफार आपल्याकडनं ते खाऊन जातात. आणि दुसरं काही नाही खायला. आंबे तर काय अजून पिकले नाही, अंजीरच पिकतात. आणि चिक्कू आहेत, पण चिक्कू पण आणखी काही पिकले नाहीत. जरी पिकले तरी तेच कधी ना कधी खाऊन जाणार, कारण आम्ही तोडून काही घरी नेत नाही त्याला. पक्ष्यांना तेवढंच थोडंसं आपल्याकडनं थोडं खायला भेटलं. पाऊस पडस तोपर्यंत एकदा शेतामध्ये दुसरं धान्य वगैरे पिकायला लागलं की त्यांना भरपूर खाण्यासारखं भेटतं. पण आता उन्हाळ्याचं कुठंच काही नाही आहे. आणि आमच्या तर पाणी नसल्यामुळं शेतीतही कुणी काही करत नाही. तेवढंच थोडंफार फळं वगैरे त्यांना काही खायला भेटतील तेवढंच ते खातात. आणि इथं आंब्याच्या झाडाला बघा, खूप आंबे आले होते, पण काय माहिती पाऊस मध्ये थोडंसं वादळ पण झालं, त्याच्यामुळे त्याचे आंबे भरपूर गळून गेले. आणि केशर जातीचं आंबे ते, ह्यात काही हापूसही आहे आणि पायरी पण आहे. हे बघा, पूर्ण जमिनीला टेकतील असे आंबे आलेले आहेत त्याला. खूप छान साईज झाली आहे झाडांची आणि भरपूर असे आंबे आलेत. ह्यातले आंबे पिकले तरी आम्ही पक्ष्यांनाही ठेवणार, काही पिकायलाही लागलेत बघा इथं. आणि मला असं वाटतं की बहुतेक आता हे पिकतीनच, कारण हात लावलं तरी मनानेच गळून पडायला लागलेत खाली. त्यामुळे ते पिकण्याजोगेच झालं. आता म्हणजे आंब्यांची साईज एक नंबर झाली आहे. म्हणजे केशर जातीचा असला तरी आंबे भरपूर मोठे, 3च वर्षांचे झाडं झालेत, पण 3 वर्षाच्या मानाने ते त्यांना खूप आंबे आलेत. आणि हे फुल कोणतं, माझं नाव काय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला असंच माझ्या फ्रेंडनी कांदे दिले त्याचे, ते मी लावून त्याला आता कळ्या आल्यात. त्याच्यामुळे मला नक्की सांगा कमेंटमध्ये की कशाचं झाड आहे ते, कोणत्या फुलाचं झाड आहे. आणि आमच्या बागेमध्ये पपई पण आहे, पण बघा पाणी नसल्यामुळं ते छोटे छोटे राहिल्यात. चला आता काय, पाऊस पडेल तेव्हा होतीनं चांगलं. आता लिंबुणीचं झाड आहे, पण त्याला आणखी काही लिंब आलेली नाही आहेत. आणि भरपूर अशी झाडं आहेत, पण पाणी तेवढ्यांना द्यायला काही होत नाही. इथं पेरूचं झाड आहे. इकडं तिकडं बघता एक सहज पिकलेला पेरू दिसला. म्हणलं चला, एवढं उन्हाकारात फिरलं तशी काहीतरी फळ भेटलं. आणि झाडं आपल्याकडनं कधीच काही मागत नाही, फक्त आपल्याला देतात. आपण फक्त त्यांना लावायचं, पाणी वगैरे, खत माती काय जास्तीत जास्त आपलं जेवढं त्यांना होईल तेवढंच आपण करायचं. ते आपल्याला खूप काही देऊन जातात. आता निस्वार्थीपणाची भावना झाडांकडंच असते फक्त. आता सहज सीझनही नाही आहे तरी मला पिकलेला पेरू सापडला, किती छान. आणि आणखी 2ही आहेत, पण म्हणलं नको तोडायला ते, कारण माझं बाळ काय घरी नव्हतं. म्हणलं तो आलं की ताजं तोडता येईल त्याला, म्हणून तेवढाच पेरू घेतला आणि मस्त घरी घेऊन आले. उन्हातून दमून थकून आल्यामुळं म्हणलं आता त्याला आपण कापू. आणि मस्त मी त्याला कापला, छान त्याच्या छोट्या छोट्या फोडी केल्या. खायला तर उन्हाळा असल्यामुळं एवढा गोड होतं तो पेरू. पावसाळ्यात तरी त्यांचा गोडी कमी राहते त्यांच्यामध्ये, पण आता उन्हाळ्याचं तर खूप गोड. म्हणजे ना, गावरान पेरू कसा असतो तसं त्याची टेस्ट लागत होती सेम. आणि पिकलाय पण तो खूप छान. झाडांकडनं आपल्याला एकच शिकायला भेटतं की फक्त देत राहतात ते. आणि आपणही एवढाच प्रयत्न करायचा की फक्त निस्वार्थपणाने कोणाचीही मदत करायची. जसे झाडं आपल्याला एक उदाहरण असतं की ते फक्त आपल्याला देतात, आपल्याकडनं कधीच काही घेत नाही. तसंच आपणही राहायचं, आपणही करायचं.
चला तर मग आता पेरू तर कापून झालाय, मस्त आता पेरूचा एन्जॉय घेऊया. घरी कोणी नसल्यामुळं मी एकटीनेच त्याच्या 1-2 फोडी खाल्ल्या आणि बाकीच्या ठेवल्या घरच्यांसाठी. मला मस्त आणलं का?